नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं अर्चना शिंदे यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे। मी आज प्रसादासाठी उकडीचे मोदक बनवणार आहे, तर तुम्ही प्लीज सपोर्ट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा। मी शेतात आलेली आहे केळीची पानं तोडण्यासाठी। बोलून ती किती काय होतं माझं मग काढतो एक टोप घेतलेला आहे। आता आपण उकडीच्या मोदकची उकड काढूया। त्यासाठी एक तांब्या मी पाणी घेतलेलं आहे। चमच मीठ टाकते, थोडं तूप टाकलेलं आहे, एक झाकण ठेवलेलं आहे त्याच्यावरती। पाणी उकळेपर्यंत मी थोडं सारणाची तयारी करून घेत आहे। नारळ दे, फोडलेले आहेत। आता सारणाची तयारी करून घेऊया। नारळ खोवून झालेला आहे। मी 3 नारळ घेतले होते। पाणी उकळले, दोन वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। छान अशी आपली आता आपण झाकण ठेवणार आहोत। आता वाफ घेतलेली आहे। छान असं पीठ आपले हे झालेलं आहे। असंच गरम गरम आहे ना, पीठ छान हे करून घ्यायचं, पूर्ण लोण्यासारखं असं झालं पाहिजे पीठ, तरच त्याचे मोदक छान येतात। पीठ मळून झालेलं आहे। तूप टाकलेलं आहे। आता मी खसखस टाकत आहे। आता गूळ टाकत आहे, 1.5 वाटी गूळ आहे। आता हे गूळ वितळला की खोबरं टाकायचं।
हे खवलेलं खोबरं, गुळ वितळलाय, आता खोबरं टाकते. आता आपण वेलची पावडर टाकूया. खूप छान असं सारण तयार झालेलं आहे. आता आपण मोदक करून घेऊ. हे आपलं आता उतरून घेते खाली. खूप छान असं झालेलं. पाणी उकळण्यासाठी ठेवूया. मोदकसाठी पाणी उकळे, मोदक उकळण्यासाठी चाळून ठेवून घेते. तेल लावून घ्यायचं साच्याला पूर्ण. आणि हे बघा, बोटाच्या साह्याने पूर्ण असं प्रेस करून दाबून घ्यायचं. आणि नंतर म्हणजे काटे चांगले, कळ्या छान पडतात. एक्स्ट्राचं पीठ असं काढून घ्यायचं. हे बघा, छान असा आपला मोदक तयार झालेला आहे. मला माझे झालेले आहेत. आता मोदकची आकार देऊन थोडस केसर लावून घेते. मी 10 मिनिटासाठी झाकण ठेवणार आहे. खूप छान असे मोदक झालेले आहेत. आज गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी स्पेशल असे तांदळाचे उकडीचे मोदक केले आहेत. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही लाईक करा व कमेंट करून नक्की कळवा. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, भरभरून प्रतिसाद द्या. अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.